बघा बेगोट्यो, आता हा चॅप्टर आहे आपला 9वा, सरफेस एरिया अँड द व्हॅल्यू. आता या चॅप्टर मध्ये पूर्णपणे डिपेंड करते तुमच्यावर, हे तुमच्या हातात मार्क आहे. याच्यात मी काहीच नाही करू शकत, हे पूर्णच्या पूर्ण मार्क तुमच्या हातात. फक्त तुम्हाला याच्यात काय माहित पाहिजे, एक याचे सूत्र माहित झाल्यावर तुमचं कॅल्क्युलेशन, तुम्ही गुणाकार वजाबाकी भागाकार कसे करतात ते, तुम्हाला गुणाकार भागाकार कसा करता येते आणि बेरीज कसे करता येते हे याच्यावर डिपेंड करते तुमच्यावर. तुमचं गुणाकार, तुमची बेरीज, तुमची वजाबाकी जर चांगली असेल किंवा तुमचा भागाकार चांगला असेल तर तुम्ही याला चांगल्यापैकी चांगले मार्क घेऊ शकता. जर तुमचा डोंगा डुगून असेल गुणाकार भागाकार तर तुम्ही याच्यात काहीच करू शकत नाही. जर तुम्हाला फॉर्म्युले पाठ नसेल तर काहीच होणार नाहीये. आता बघा पहिला प्रश्न काय म्हणताय, टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स ऑफ क्युबॉइड. आता क्युबॉइड म्हणल्यावर क्युबॉइडल बॉक्सची गोष्ट आली. बघा क्युबॉइडल म्हणलं तर कोणतं झालं, क्युबॉइड. एवढं लक्षात पाहिजे. क्युबॉइडल शेप इज 500 स्क्वेअर युनिट. टोटल सरफेस एरिया किती आहे त्याचा, 500 स्क्वेअर युनिट आहेत. इट्स ब्रेथ अँड हाईट इज 6 युनिट अँड 5 युनिट्स. काय दिलेलं आहे, 6 युनिट 5 युनिट. आणि फाइंड द लेंथ ऑफ द बॉक्स. काय करायचं बघा, टोटल सरफेस एरिया ऑफ कोणाचा आहे, क्युबॉइडल बॉक्स. आता लक्षात ठेवा, क्युबॉइडल म्हणलं तर क्युबॉइड बॉक्स म्हणजे काय, इष्टिकाची ती म्हणलं तरी चालते. स्क्वेअर युनिट सोबतच काय दिलं, ब्रेथ दिली आहे. बी इज इक्वल टू किती दिलं त्यांनी, 6 युनिट. हाईट दिली आहे, एच इज इक्वल टू किती, 5 युनिट. काय काढा म्हणताय, लेंथ काढा, म्हणजे एल काढायचा आहे. आता बघा टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइडल बॉक्सचा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे कोणता, टोटल सरफेस एरिया ऑफ कोणाचा, क्युबॉइड इज इक्वल टू काय देतो, 2 इंटू LB प्लस BH प्लस LH. लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट आणि पुन्हा ब्रेथ इंटू हाईट आणि लेंथ इंटू हाईट. हे तुमचं सूत्र आहे. आता बघा हे तर याचं दिलं, टोटल सरफेस एरिया किती दिला, 500. याला ठेवायचं जसं तसं, 500 इज इक्वल टू 2 गुणिला लेंथ तुम्हाला दिलाय, लेंथला जसं तसं ब्रेथ किती होईल तुमच्याकडं, पाहून घ्या, 6 L इंटू 6 प्लस इथं ब्रेथ तुमच्याकडे 6 आहे, हाईट तुमच्याकडे 5 आहे, अधिक लेंथ तुमच्याकडे दिलेली नाही, हाईट तुमच्याकडे 5 होती. ठीक आहे. आता बघा हा जो 2 आहे इकडे गुण झाला, इकडे आलं काय होणार, भागाकारात म्हणजे किती आलं, 500 भागीला 2 बरोबर इथं काय उरलं, 6 गुणला L म्हणजे 6L प्लस 6 पंचे 30 प्लस 5 गुणला L म्हणजे 5L. आता बघा 500 आणि इथं किती भागीला 2 जर केलं किती, 250 बरोबर 6L आणि 5L. बघा याचा आणि याचाच बेरीज होती, 5 6 5 किती होणार, 11L प्लस हे वाले 30. आता हे प्लसचे 30 इकडे आल्यावर काय ना, 250 प्लसचा इकडे आल्यावर मायनसचे 30 बरोबर 11L. इथे किती आलं, 250 30 गेले तर 220 बरोबर 11L. तर देअरफॉर बघा हा इथं गुणाकार होत आहे, इकडे आल्यावर भाग करायचा म्हणजे काय होणार, 220 भागिले 11 बरोबर L. L म्हणजे काय, तुमची लेंथ आहे. लेंथ बरोबर 11 दुने 22 आणि 11 शून्य 0 म्हणजे किती आलं तुमच्याकडे, लेंथ किती आली, 20 युनिट्स. अशा प्रकारे हे होतं. बघा आपण काहीच नाही केलं, एकदम काही कठीण नाही. आपल्याकडे काय माहित पाहिजे, फक्त हा एक फॉर्म्युला माहित पाहिजे आणि कोणत्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या पहिलं तर बाहेर काढायच्या. ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्याला पहिलं बाहेर काढा. टोटल सरफेस एरिया क्युबॉइड दिलाय, बाहेर काढा. ब्रेथ दिलेला आहे, हाईट दिला आहे, बाहेर काढून त्याला काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर बघा व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ क्यूब. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ क्यूब तुम्हाला काढा. व्हॉट विल बी म्हणजे व्हॉल्यूम ऑफ क्यूब तुम्हाला काढायचं आहे. हॅव्हिंग अ लेंथ ऑफ एज. तर एज म्हणजे त्याची बाजू, काय होणार, एज म्हणजे बाजू म्हणजे त्याची काय दिली आहे, साईड दिलेली आहे तुमच्याकडे किती, 7.5 सेंटीमीटर. तुम्हाला काय करा म्हणताय, व्हॉल्यूम ऑफ क्यूब काढायचा आहे. आता व्हॉल्यूम ऑफ क्यूब काढायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. आता व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा फॉर्म्युला आहे तुमच्या साईडचा क्यूब. काय आहे, साईडचा क्यूब. आता साईडचा क्यूब म्हणा किंवा साईडचा घन म्हटलं तरी चालतात. मग साईडचा क्यूब म्हणजे काय नाही, एलचा क्यूब आहे. बघा साईड किती आहे, 7.5 चा क्यूब म्हणजे किती, 7.5 गुणिला 7.5 गुणिला 7.5. तर या तिघाचा जर तुम्ही क्यूब केला तर तो क्यूब तुमचा किती येऊ शकते, आता कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा करा मग कॅल्क्युलेट किती येतात, तर
साईडचा जर आपण क्यूब म्हटलं किती होऊ शकते, आता क्यूब येऊ शकते 7.5 गुणिले 7.5 गुणिले 7.5 आहे. कॅल्क्युलेट करतो म्हटलं तर किती होणार, 9.1 बघा आता जर करतो म्हटलं की ते 7.1 गुणिले 7.5 गुणिले 7.5 येते 421.88 सेंटीमीटर क्यूब असं तुमचं याचं काय येऊ शकते, क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब असं आन्सर येऊ शकतात. ठीक आहे, असं आन्सर येणार. त्याच्यानंतर जर बघितलं हे झालं क्यूबचं. आता मग त्यानंतर आपल्याला दुसरे प्रश्न येऊ शकते, कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज किती आहे तुमचं 1980. काय दिलेलं आहे, कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर हे दिलेलं आहे किती 1980 सेंटीमीटरचा स्क्वेअर. पुन्हा काय दिलंय, अँड रेडियस ऑफ इट बेस इज किती 15. आर इज इक्वल टू किती 15 सेंटीमीटर. फाइंड द हाईट ऑफ द सिलेंडर. तुम्हाला काय करा म्हणताय, एच काढा म्हणताय. बघा असा एक सिलेंडर आहे म्हणत आहे. ठीक आहे, हा सिलेंडर आहे. या सिलेंडरचा काय काय दिलेलं आहे तुम्हाला बघा, कर्ड सरफेस एरिया म्हणजे हा जो एरिया आहे कर्ड सरफेस एरिया तो दिलेला आहे. त्याचा रेडियस हा जो खालचा वाला हा किती दिलाय 15. हा वरचा सुद्धा किती असणार 15 असणार. तुम्हाला याची हाईट हे किंवा हे एच काढायचं आहे किती असणार ते. आता बघा कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. मग आता कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर जे दिलेलं आहे त्याचा फॉर्म्युला लावावं लागते. काय असते, कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 2πRh. काय 2πRh. बघा आता पायची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे किती 22/7 किंवा काय असते 3.14. जे दिली असेल ते वापरायची, नसेल दिली तर 22/7 वापरायची, नाहीतर आपल्या सोयीनुसार. काय दिसते बघा मग, कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किती दिलाय 1980. इथं दिल्या म्हणून व्हॅल्यू टाकून घ्या. 2 दशांश तसा पायची व्हॅल्यू 22/7 गुणिला आर ची व्हॅल्यू किती आहे 15. एच आपल्याला काढायचा आहे दशांश तसा. आता बघा काय होऊ शकते का, 7चा भाग इकडे कुठे जाऊ शकते का, याच्यासोबत नाही याच्या सोबत नाही. 1 2 3 हे वरचे काय सर्व गुणाकार आहे. हे काय ना इकडे आल्यावर भाग करा, हा इकडे भाग करता, हा येणार इकडे गुणाकार. म्हणजे काय होणार 1980 हा भागाकारातला वर तर गेला, गुणाकारामध्ये जेवढे काही गुणाकार सर्व काही भाग करा. 2 गुणिला 15 गुणिला 22 बरोबर इथं एच. आता जर आपला चांगला गुणाकार असेल तर बघा 22चा भाग दिला ते 22 1 22 22 9 किती होते 198 आणि हा 0. चला 22 9 198. पुन्हा जर बघितलं 15 1 15 15 6 90. आणखी जर बघितलं तर काय ते 2 1 2 2 3 6 उरलं काय 3 गुणिला 7 बरोबर एच. तर देअरफॉर एच इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. बस एवढं होतं. काय नवीन होतं, फक्त काय कॅल्क्युलेशन करायचं होतं. आता ही काटाकुटी समजली का. आता ही काटाकुटी समजण्यासाठी लेखो तुम्हाला काय आलं पाहिजे, फाडा आला पाहिजे. तो कोणाचा 22चा. आता हे तुमचं येत नाही, याच्यात तुमचा डोंगा बुडू नाही लेखो. बघा मग काय येते तर 22चा फाडा येते नाही. 22 1 22 22 9 किती 198. नसेल येत तर 22चा फाडा पाठ करून घ्या. 22 9 198 इथे किती राहिले, हा 9 आणि हा 0. 22 90 किती मग 15 6 90. बघा इथे 6 इथचा 2चा काटाकुटी 3 याचे 16 सोबत 2 7 3 7 21. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं होतं. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ कोन. काय करायचंय तुम्हाला, कोनचा व्हॉल्यूम काढायचा आहे. ठीक आहे. इफ इट्स टोटल सरफेस एरिया इज 7128 स्क्वेअर सेंटीमीटर अँड रेडियस ऑफ इट बेस इज 28 सेंटीमीटर. तुम्हाला काय करायचं व्हॉल्यूम ऑफ कोन. आता जर बघा तुम्हाला जर व्हॉल्यूम ऑफ कोन काढायचा आहे, लक्षात ठेवा जो काढायचा आहे त्याचा फॉर्म्युला पहिला माहित पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ कोन. तर फाइंड द व्हॉल्यूम ऑफ कोन. आता इथं एच व्हॉल्यूम ऑफ कोन साठी एच आहे का आपल्याकडे. बघा या टोटल याच्यात काय दिसत आहे, रेडियस दिसून राहिला. बघा याच्यात काय दिलं, टोटल सरफेस एरिया ऑफ कोन दिलाय आणि इथं काय दिलं आर इज इक्वल टू रेडियस ऑफ बेस दिलाय 28. तुम्हाला आर दिलाय, टोटल सरफेस एरिया दिलाय, व्हॉल्यूम ऑफ कोन दिलाय का नाही. मग पहिले याच्यात बघा हिंट दिले तुम्हाला टोटल सरफेस एरिया काय असते
टोटल सरफेस एरिया ऑफ कोन, सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू काय असते पाय आर आणि एल प्लस आर. हा एक असते पाय आर आणि एल प्लस आर. हा एक तुमच्याकडे फॉर्म्युला टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. आता जर तुम्ही याच्यात बघितलं तर काय येतं, याच्यावरून तुम्ही कशी व्हॅल्यू काढू शकता, एल ची व्हॅल्यू काढू शकता. मग त्याच्यावर एच ची काढायची. तुमच्याकडे पुन्हा फॉर्म्युला एल चा स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर स्लॅन्ट हाईट वाला तो यूज करायचा. त्याच्यातून तुम्हाला एच ची व्हॅल्यू काढायची. त्यानंतर तुम्ही काढू शकता व्हॉल्यूम ऑफ कोन. मग बघा दिलेल्या सुरुवात करू. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू काय आहे पाय आर आर प्लस एल. आता टोटल सरफेस एरिया दिलाय किती 1721 सॉरी 7128 बरोबर. पायची व्हॅल्यू 22/7. आर ची व्हॅल्यू किती होती 28. इथं बघा आर ची व्हॅल्यू पुन्हा 28 प्लस एल ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे नाही. याचा भागीत जाऊ शकते 7 1 7 7 चो 28 हे 22 गुणिला 4. इथं काय गुणाकार इकडे गेला भाग करा म्हणजे काय होणार 7128 भागीला 22 गुणिला 4 बरोबर 28 अधिक एल. आता काय होणार बघा जर 22 चा भाग तिथं म्हणलं 22 1 22 इथं 22 3 66 इथे किती उरले 5 आणि हे 2 किती झाले 52. 52 ला 22 दुने 44 याच्यातून किती उरले 8 आणि ते वाले 8 किती झालं 22 चौक 88 म्हणजे 324 भागीला किती ना तुमच्याकडे हे वाले 4. 4चा जर भाग दिला 4 1 4 4 8 32 4 1 4 म्हणजे किती आलं 81 इज इक्वल टू 28 प्लस एल. आता हा प्लस चे 28 इकडे आला कारण 81 मायनस 28 बरोबर एल. तर 81 मधून 28 गेले किती येणार बघा. आता 81 मधून जर तुम्ही किती काढताय 28 काढत असाल तर किती येईल एल इज इक्वल टू इथचे 3 आणि इथं किती 5 म्हणजे किती आले 53. एल इज इक्वल टू किती आला 53. आता काय करायचं देअरफोर आपल्याला माहित आहे आर इज इक्वल टू 28 एल इज इक्वल टू 53. तर आपल्याला एच इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन काढायचं एच लागते एच इज इक्वल टू काढायचं. मग काय ना देअरफोर एल चा वर्ग इज इक्वल टू आर चा वर्ग प्लस एच चा वर्ग. एल चा वर्ग म्हणजे किती 53 चा वर्ग इज इक्वल टू आर चा वर्ग किती 28 चा वर्ग अधिक एच चा वर्ग. आता बघा किती आहे 53 चा वर्ग. आता जसं जर बघितलं 3 चा वर्ग किती येते 9 5 चा वर्ग किती येते 25 5 3 15 15 दुने किती होतात 30 म्हणजे किती आलं 0 9 8 2 म्हणजे 28 09 इज इक्वल टू 28 चा जर वर्ग केला किती येते 784 प्लस एच चा स्क्वेअर. आता हा 784 काय होणार 2809 मायनस किती आलं 784 येते येणार 2025 बरोबर एच चा स्क्वेअर. तर देअरफोर इथून जर आपण स्क्वेअर रूट घेतलं काय येणार एच इज इक्वल टू 2025 कितीचा 45 चा स्क्वेअर म्हणजे इथे किती आलं 45 हाईट आली 45. आता बघा आपल्याला एच सापडला. आता आपण काय करू शकतो व्हॉल्यूम ऑफ कोन काढू शकतो. देअरफोर व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच हा फॉर्म्युला लावायचा. आता बघा 1/3 ला ठेवा जशानं तसं. पायची व्हॅल्यू होती 22/7 आर ची व्हॅल्यू होती 28 तर काय करू शकतो 28 गुणिले 28 आणि एच आला तुमच्याकडे किती 45. ठीक आहे. आता जर बघितलं 7 चा बघितलं 7 1 7 7 चो 28 पुन्हा 3 चा वाजता 3 1 3 15 3 45 तुमच्याकडे काय उरलं 22 गुणिला 28 गुणिला 15 गुणिला 4 केलं किती ते 60. या एवढ्याचा जर तुम्ही गुणाकार मारतो म्हटलं तर किती येऊ शकते तुमचं बघा 22 गुणिला 28 गुणिला 60 जर तुम्ही केलं तर किती येईल तुमचं उत्तर पूर्ण टोटल उत्तर आहे तुमचं 36,960 क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब असं तुम्ही सुद्धा लिहू शकता. असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं. बघा थोडंसं किचकट आहे पण पद्धतशीर जर सोडवलं तुम्हाला मॅक्झिमम याच्यात 3 किंवा 4 मार्क्स हे गणित येऊ शकतात. कमीत कमी 3 मार्क्स तरी येणार. बघा पहिलं काय करायचं आपल्याला जे पाहिजे त्याचा पहिलं फॉर्म्युला लिहून टाका. आता फॉर्म्युल्यात लिहिल्यावर बघायचं आपल्याकडे पूर्ण व्हॅल्यू आहे का तर या फॉर्म्युल्यात टाकल्याच्या. जर एखादी व्हॅल्यू काढायची असेल तर आता जर समजा व्हॉल्यूम ऑफ कोन काढायचं पूर्ण इकडल्या व्हॅल्यू पाहिजे. आता एच नव्हती मग आपण काय बघितलं पुन्हा हिंट आहे का तर हिंट दिसली टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया कोण दिला त्याच्यात आपल्या लक्षात आलं की पाय आर एल प्लस आर भेटते म्हणजे याच्यात आपली लेंथ भेटेल पण आपल्याला हाईट अजूनही भेटते. मग आपण पुन्हा एक फॉर्म्युला शोधला तो पण त्याचा स्लॅन्ट हाईटचा एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर एच स्क्वेअर त्याच्यात टाकला त्याच्यातून एच काढला. बघा त्याच्यातून एच काढून मग त्या एच ची व्हॅल्यू आपण कशा टाकली व्हॉल्यूम ऑफ कोन मध्ये टाकली.
अशा प्रकारे आपण याचा सोडवायचं होतं. बघा मग पुन्हा आणखी सुद्धा याच्यात इम्पॉर्टंट काही प्रश्न आहेत ते तुम्ही स्वतः तिथून सोडवून घ्यायचे. ठीक आहे.